सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपला 30 डे चॅलेंजचा डे 24. आज डे 24 आहे आणि आता माझं ते सकाळचे कामं म्हणजे सकाळचं एक काम करून झालेलं आहे. आंघोळ पाणी पण झालेलं आहे. आज देवपूजा नाही केली, पण ठीक आहे, आज मला जरा उठायला उशीर झाला म्हणून, नाही तर ती पण केलीच असती. आणि आता आज मी देवपूजा नाही केली ना, माझं स्वयंपाक नाही करणार. तर बघूया आज तर मी काय करणार आहे. पण आज मी रेसिपी नाही टाकणार, मी डायरेक्ट दाखवली की मी काय जेवणार आहे ते. तर आता जरा 2-4 कामं आहे आज घराबाहेर, कारण 2-3 दिवसापासून घरी काही लक्ष नव्हतं. तर आता जरा कामं आहे, सो ते कामं करून येऊया आणि भेटतो तुम्हाला मग. हां, आणि आज रात्री पण मला प्रोग्राम आहे. अजून लग्न झालं पण अजून पोस्ट लग्न रिच्युअल्स व्हायचे, सो आज ते आहे. सो आज OOTN राहणार आहे, तर तो पण बघाल. तर आता येतो आता थोड्या. नमस्कार मंडळी. तर आता दुपारचं जेवण झालेलं आहे. आज काही नाही, मटकीची उसळ, पोळी आणि भात होता जेवणात. आणि आता मी एका कामाला निघालो आहे, म्हणजे 2-3 कामं आहे. आता जरा 2-3 दिवसापासून काही केलं नाही, आता आज 2-3 कामं आहे, सो ते करूया. आणि रोहनला भेटूया आज थोडंसं. तो मला खूप शिव्या घालतो आहे, भेटत नाही, सगळीकडे जायला वेळ आहे, तुला इकडे यायला वेळ नाही. तर त्याला पण भेटूया आणि चला तर आता तुम्हाला पण दाखवतो आज तो काय करतो. म्हणजे तो लायब्ररीत आहे ॲक्च्युली, सो तिथेच भेटूया आपण त्याला पण. चला, कम फॉलो मी. गाडी चालवतो ना, आता ठेवतो, आता करतो, वापस चालू करू व्हिडिओ. पिशवी उडाली. चला येतो. नमस्कार मित्रांनो, मी खूप वेळानंतर ब्लॉग चालू करतो. आता मी जातो आहे रिसेप्शनला, म्हणजे आपण जातो आहे रिसेप्शनला. सो मी असा ग्रे शर्ट घातला आहे, सॅटिन मटेरियलमध्ये आहे, आणि हा त्याच्यावर ब्लेझर आहे, ब्लॅक ब्लेझर अँड ब्लॅक पॅन्ट. चला तर आता हा आहे आताचा OOTN, म्हणजे आउटफिट ऑफ द नाईट. तर आपण जाऊया रिसेप्शनला आणि भेटूया सगळ्यांना वापस. आणि येतो मग तुमच्याकडे पण, तिथून सगळ्यांना दाखवू. आज सगळेजण भारी भारी, अजून म्हणजे आज पण सगळे छान छान कपडे घालणार आहेत, तर तुम्हाला पण दाखवेल. तर आता भेटूया, येतो. नमस्कार मित्रांनो, मी दिसता का? हा दिसतो. तर जसं मी तुम्हाला माझा OOTN दाखवला, तसं आता मी तुम्हाला सगळ्याचं OOTN दाखवलं. थांबा, हा एक याच्या इकडे फोटोशूट चालू आहे आणि हा फोटो काढतो आहे वेदांत. आहे कर ना व्लॉगमध्ये, थँक्यू. तर आता सगळे आज पण भारी भारी नटून आले आहे. याचा लुक खूपच क्लास आहे, दाखवतो बघा. तर आता असे सगळेजण तयार होऊन आलेले आहे. आता तर थोड्याच आपण स्टेजवर जाऊ, ताई आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन्स करूया वापस. आणि भेटतो तुम्हाला परत थोड्या. अजून सगळे यायचे, अजून सगळे येतील, मग पुन्हा भेटतो. नमस्कार मित्रांनो. तर आता आपला आजचा दिवस झालेला आहे आणि रिसेप्शन पण झालेलं आहे, म्हणजे जेवण वगैरे झाले. आता मी बसून आहे. किती वाजले आहे ओम? किती वाजले आता ओम? नो रिस्पॉन्स मोबाईलमध्ये. काय जेवणं झाले ना, धुंदीत आहे सगळे. 12:15 झालेले आहे आणि आता मी इथून घरी जाणार आणि झोपणार आणि उद्या पुन्हा भेटणार, कारण उद्या आहे, सॉरी जरा ती चेन अटकली. हां, तर मी म्हणत होतो उद्या पुन्हा भेटणार, कारण उद्या आहे पोस्ट वेडिंग रिच्युअलमध्ये जे आपण म्हणतो ज्याला मांडव परतनी, सो तो कार्यक्रम आहे. तर आपण उद्या त्याला पण भेटणार आहे सगळ्यांना. चला तर आता इथे थांबूया नाही, म्हणजे मी व्हिडिओ एंड नाही करता, मी घरी जाईन मग व्हिडिओ एंड करेन, कारण मला या बॅनकेटचे जरा रिव्ह्यू द्यायचे आहे. आणि काल मी कुठे गेलो होतो त्याचे पण मी शॉर्टमध्ये रिव्ह्यू देणार आहे, तर नक्की बघा तो पण. चला तर आता भेटूया घरी गेल्यावर. बाय, म्हणजे नो बाय नाही, थांबा थोडंसं, मी घरी जाणार आणि मग भेटूया. नमस्कार मित्रांनो. तर आपण वापस आलेलो आहे. आता किती वाजले आहे? 12:30 झाले आहे. आणि जसं मी तुम्हाला बोललो तिथे की आम्ही काल एका वेगळ्या हॉलवर होतो, काइंड ऑफ. हां, हॉल. आणि आज एक वेगळं बॅनकेट्स होतं. हे बॅनकेट होतं आज जिथे गेलं तिथे. तर कालचा हॉल होता श्री विश्वनाथ चामट सभागृह, खरबी चौक, नागपूर.
सो इट वॉज हॉल चांगला होता. पण इफ तुम्ही समजा तो हॉल कधी बुक करताय फॉर युअर फ्युचर इव्हेंट्स ऑर समथिंग, प्लीज मेक शुअर की तुम्ही त्यांच्यासोबत आधीच बोला की तुम्हाला AC हवं आहे की तुम्हाला डक्ट हवं आहे. कारण काल अशी सिच्युएशन झाली होती की AC आहे या हिशोबाने तो हॉल केला, पण त्या लोकांनी AC चालूच नाही केला लास्ट मोमेंटपर्यंत. त्यांनी फक्त डक्ट चालू केलेले, जे की उन्हाच्या मानाने काहीच काम करत नव्हते तिथे. आणि एक असू शकतं की यांच्याकडे लोकांचा व्हॉल्यूम पण खूप होता, त्याच्यामुळे पण असू शकतं. पण तरी पण दिवसभर पण तो डक्ट चालू होता, तरी पण काही थंड वाटत नव्हतं, कारण हवा कूलच होत नव्हती. सो यू मेक शुअर की समजा तुम्ही ते बुक करता तर तुम्ही त्यांच्याकडून ते म्हणजे बोलून घ्या तुम्ही त्यांच्याशी की काय करणार आहे तुम्ही, AC चालू करणार आहे की डक्ट चालू करणार आहे और एनी अदर थिंग. त्यानंतर तिथला हॉल छान होता, तिथल्या रूम्स AC होत्या, रूम्स वॉज नाईस. पण अगेन तिथला डायनिंग हॉल वॉज नॉट गुड. मला कळत नाही, आजकाल सगळीकडे हॉल चांगला करतात. म्हणजे आजकाल असं झालं ना की खाली डायनिंग राहतं किंवा वरती डायनिंग राहतं, आणि म्हणजे एक फ्लोअर हॉल आणि एक फ्लोअर डायनिंग. सो सगळीकडे हॉल जो आहे म्हणजे जो इव्हेंट हॉल आहे तो चांगला करतात आणि डायनिंग कसं पण करून ठेवतात. सो तो त्याच्यातला भाग होता की तिथे डायनिंग छान म्हणजे डायनिंग चांगलं नव्हतं, बाकी चांगलं होतं. इट वॉज अ नाईस हॉल. आणि आज जे होतं ते होतं म्हणजे जिथे रिसेप्शन होतं ते होतं हॉटेल अप्सरा बँकेट्स म्हणून आहे, हुडकेश्वर रोड, नागपूरला. हे पण नागपूरचंच. तर इट वॉज नाईस हॉल. तो हॉलचा आकार उकार सोडल्यास तो हॉल चांगला होता. आणि हे दोन्ही पण हॉल अप टू 800 कॅपॅसिटी और 1000 पीपल कॅपॅसिटी असलेले हॉल आहे. सो यू मस्ट चेक देम इफ यू वॉन्ट टू. आणि आणि हे अप्सरा बँक्वेट्सचं लॉन पण आहे, म्हणजे हॉल पण आहे आणि हॉलच्या मागेच लॉन पण आहे. सो तुम्ही ते पण बुक करू शकता समजा जर तुम्हाला वाटत असेल तर. असं होतं. आता मी 2 दिवसात म्हणजे इतके 2च हॉल पाहिले ना, इतके काय, 2 हॉल पाहिले. तर असा होता एक्सपिरियन्स. आणि फूड क्वालिटी समजा विचारली तर अप्सरा बँक्वेट्समध्ये फूड क्वालिटी काही पदार्थांची छान होती, काही पदार्थ वॉज नॉट वर्थ इट टाईप्स होते. आणि तेच विश्वनाथ चामट सभागृहात यांनी कॅटर्स होतं, यांचं बाहेरचं कॅटर्स होतं. सो तिथे पण अगेन तेच ते लोकांचा व्हॉल्यूम खूप असल्या कारणाने क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते असं मला वाटतं. आणि जी होतेच, असं मी काय असं नाही बोलत आहे की नाही होत, इट्स अ फॅक्ट, पार्ट अँड पार्सल. असो, तर चला आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. हा मी रिव्ह्यू होता जो मला वाटत होता, मी शॉर्टमध्ये रिव्ह्यू सांगितला. आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. झोप येत आहे. इकडनं माझी आई मला असं घुरून पाहत आहे, मला मारणार आता. तर आता आपण हा व्लॉग इथेच एंड करूया. शुभरात्री, बाय बाय. उद्या आहे आपला 25th डे ऑफ 30 डे चॅलेंज. तर उद्याचा पण दिवस बघा. चला आता झोपूया. गुड नाईट, बाय, शुभरात्री.